आपण पाहत आहात एसएम मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल एसएम मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। सीईओच्या चौकशीसाठी सुनील गायकवाड यांचे पुण्यात 13 मे पासून आमरण उपोषण। तिळवणी तालुका हातकणंगलेचे सरपंच राजेश बाबासाहेब पाटील व त्यांना या कामात बेकायदेशीरपणे मदत करणाऱ्या भ्रष्टाचारी ग्रामसेविका सुजाता कुमार कांबळे यांच्यावर कोणतीही कारवाई न करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्यावर कारवाईची मागणी 28 जानेवारी 2025 रोजी करूनही त्यांना पाठीशी घातले जात आहे। याच्या निषेधार्थ तिळवणी येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे मंगळवार दिनांक 13 मे पासून आमरण उपोषण करणार आहेत। तेथेच पत्रकार परिषद घेऊन सीईओच्या भ्रष्ट कारभाराचा भांडाफोड करणार असल्याचे गायकवाड यांनी पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांना पत्राने कळवले आहे। मी 3 वेळा उपोषणाला बसलो, पण सीईओ एकदाही समोर आले नाहीत। त्यांच्यात तेवढे नैतिक धैर्यही नाही। सरपंच व अधिकाऱ्यांना विकल्या गेलेल्या सीईओ कडून मला न्याय मिळणार नाही, तेव्हा आपणच हस्तक्षेप करून विहित मुदतीत न्यायाचा आदेश देण्याची विनंती गायकवाड यांनी विभागीय आयुक्तांना केली आहे। सीईओंना निलंबित करण्याच्या मागणीसाठी गर्जना, शिवबाचा मावळा, दलित पॅथर या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह उपोषणाला बसणार असल्याचे गायकवाड यांनी पत्रकात म्हटले आहे। सुनील भीमराव गायकवाड, मी तिळवणी तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूरचा रहिवासी आहे। मी बौद्ध समाजाचा आहे। गावचे भूखंड चोर सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांनी आमचा 750 स्क्वेअर फुटाचा प्लॉट त्यांच्या घरगड्याच्या नावावर केलेला आहे। या कामात त्यांना भ्रष्टाचारी ग्रामसेविका सुजाता कुमार कांबळे यांनी मदत केलेली आहे। यांना बडतर्फ करावं, या ठरावाला पाठिंबा देणाऱ्या सरपंच व सदस्यांना अपात्र ठरवून ग्रामपंचायत बरखास्त करावी आणि त्यांना 6 वर्ष निवडणूक घालायची बंदी करावी। यासाठी मी गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांना अनेक वेळा निवेदन देऊनही त्यांनी कुठलीही कारवाई केली नव्हती। त्यामुळे मी अनेक वेळा उपोषण करूनही मला न्याय मिळाला नसल्यानं विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती। याला 1 वर्ष होऊन गेले। विभागीय आयुक्तांकडे 21 जानेवारीला तक्रार केली होती। 4 महिने होऊन गेले तरी त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही। त्यामुळे सीईओ कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून विभागीय आयुक्त पुणे यांच्या कार्यालयासमोर मंगळवार दिनांक 13 मे रोजी मी जाहीर आमरण उपोषण करणार आहे। याच दिवशी तिथे पत्रकार परिषद घेऊन सीईओंच्या भ्रष्ट कारभाराचा भांडाफोडी करणार आहे। एसएम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।